सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शनिवारी पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणामध्ये असलेले घटक, त्याच्यामध्ये जैविक घटक, अजैविक घटक याचा अभ्यास केलेला आहे. आता आजच्या तासाला असंख्यामध्ये याच प्रकरणामधला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धन. पर्यावरण संवर्धन करत असताना सर्वसामान्यपणे याच्यामध्ये पर्यावरण संवर्धन याच्यामध्ये दोन मुद्दे येतात. पहिला मुद्दा येतो पर्यावरणाचं संवर्धन करत असताना त्याच्यावरती परिणाम करणारे जे घटक असतात. या घटकामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे असंख्यामध्ये मानवनिर्मित पदार्थ. त्याच्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे कोणता असतो, याच्यामध्ये मानवनिर्मित पदार्थ. आणि दुसरा भाग येतो तो म्हणजे कोणता असतो नाही, नैसर्गिक निर्मित असलेले सर्वसामान्यपणे पदार्थ. आता नैसर्गिक निर्मित पदार्थ म्हणजे कोणते असणार आहे की आपण याच्यामध्ये असा निसर्गता संचामध्ये कोणत्याही प्रकारचे पदार्थ असतात. याच्यामध्ये ह्या नैसर्गिक झाला, दुसरं कोणतं सांगितलं मानवनिर्मित. आता हे जे पदार्थ असतात हे पदार्थ सर्वसामान्यपणे पर्यावरणावरती काही वेळेला संचामध्ये वाईट परिणाम करत असतात. आणि वाईट परिणाम करत असल्यामुळे काय होतं की सर्वसामान्य पर्यावरणाचं याच्यामध्ये प्रदूषण होत असतं. प्रदूषण करत असताना याच्यामध्ये परत सांगतो याच्या असणार मानवी पदार्थ त्याच्यावरती परिणाम करत असतात. दुसरा भाग असतो म्हणजे नैसर्गिक निर्मित असलेले पदार्थ. आता दुसरा मुद्दा येतो तो संचामध्ये प्रदूषण कशाला म्हणायचं. प्रदूषण बघत असताना सर्वसामान्यपणे संचामध्ये निसर्गामध्ये असलेले जे घटक असतात, जे घटक सर्वसामान्यपणे पर्यावरणाला हानिकारक असतात किंवा प्रमाणापेक्षा जास्त असतात, याला सर्वसामान्य संचामध्ये आपण प्रदूषण असे म्हणतो. प्रदूषणाचे प्रदूषणावरती परिणाम करणाऱ्या संचामध्ये तीन प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे कोणता संचामध्ये हवा म्हणजे हवेमुळे होणारं प्रदूषण. दुसरा भाग येतो संचामध्ये असणारं जल प्रदूषण. आणि तिसरा भाग येतो म्हणजे कोणता संच असणार भूप्रदूषण. आता हे जे तीन प्रकार आहेत याच्यामध्ये पहिला प्रकार आला तो म्हणजे कोणता असणार हवा प्रदूषण. दुसरा आला त्याच्या असणार जल प्रदूषण. आता इतर सुद्धा काही त्याच्यामध्ये घटक आहेत. या घटकामध्ये असणार पहिला प्रकार आला तो म्हणजे कोणता असणार हवा प्रदूषण. दुसरा भाग आला तो म्हणजे जल प्रदूषण. आणि तिसरा भाग आला तो कोणता असेल त्याच्यामध्ये भूप्रदूषण. आता पहिला मुद्दा आला तो म्हणजे हवा प्रदूषण, हवेमुळे होणारं सर्वसामान्यपणे प्रदूषण. आता हवेमुळे असं होणारं जे प्रदूषण आहे या प्रदूषणामध्ये पहिला टप्पा येतो तो कोणता असणार याच्यामध्ये की हवेचं प्रदूषण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संचामध्ये पहिला पदार्थ आहे संचामध्ये विस्फोटक आहे तो म्हणजे असणार लोकसंख्येचा विस्फोट. लोकसंख्येचा विस्फोट होत असताना आपण जर निश्चित करतो आपल्या भारताची लोकसंख्या जवळजवळ संचामध्ये 125 कोटीच्या दरम्यान संख्या लोकसंख्या आहे. या लोकसंख्येच्या संचामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या संचामध्ये गरजा पूर्ण करत असताना निसर्गावरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. आणि या परिणामामुळे का संचामध्ये हवेचं सर्वसामान्य प्रदूषण होत असतं. हे प्रदूषण होत असताना दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरण करत असताना काय होतं संचामध्ये वाढत्या लोकसंख्येचा संचामध्ये गरजा पूर्ण करत असताना उद्योगधंद्यामध्ये वाढ विकास केला पाहिजे, याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. दुसरं सांगितलं नैसर्गिक साधनांचा असलेला सर्वसामान्यपणे वारेमाप वापर. तिसरा येतो तो म्हणजे जंगलतोड. त्याच्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे कसं असणार अनियोजित असलेलं शहरीकरण. हे सर्वसामान्य या प्रदूषणावरती परिणाम करणारे सर्वच्यामध्ये घटक आहेत. या घटकामध्ये पहिला सांगितला परत सांगतो संचामध्ये औद्योगिकीकरण असेल, अनियमित संचामध्ये शहरीकरण असेल, जंगलतोड असेल, नंतर संचामध्ये वाढती लोकसंख्या असेल, वाढत्या लोकसंख्येचा विस्फोट असेल, हे सर्वसामान्य याच्यावरती परिणाम करणारे घटक आहेत. आता या घटकामध्ये पहिला मुद्दा बघायचा परत संचामध्ये असताना हवेचं प्रदूषण होत असताना हवेचं प्रदूषण कशामुळे होत असतं तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात ते कारणीभूत असतात. पहिला घटक आहे तो म्हणजे कोणता असताना विविध प्रकारचे वायू. या वायूमध्ये असंख्यामध्ये पहिला मुद्दा आला तो म्हणजे कोणता असणार कार्बन डायऑक्साईड. दुसरा आला तो म्हणजे कोणता असणार कार्बन मोनॉक्साईड. तिसरा मुद्दा येतो असंख्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड. नंतर असंख्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड. नंतर येतो तो कोणता असंख्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड. यासारखे किंवा इतर घटक सर्वसामान्य हवेचं प्रदूषण करत असतात. पहिला मुद्दा म्हणजे हवेचं प्रदूषण करत असताना संचामध्ये कोणता असणार कार्बन डायऑक्साईड. दुसरा सांगितला कार्बन मोनॉक्साईड. तिसरा सांगितला हायड्रोजन सल्फाईड. चौथा सांगितला सल्फर डायऑक्साईड. आणि नंतर सांगितलं याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड किंवा इतर जे घटक आहेत हे घटक सर्वसामान्यपणे हवेचं प्रदूषण करत असतात. आता या प्रदूषणामध्ये जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी हा जो कार्बन मोनॉक्साईड हा हवेचं प्रदूषण करत असताना अतिशय घातक संचामध्ये विषारी वायू आहे. याचं कारण सांगतो याच्यामध्ये
कोणत्याही प्रकारच्या हायड्रोकार्बनचं ज्वलन होत असताना त्याच्यामध्ये कार्बन ऑक्साईड हा सर्वसाधारण उत्सर्जित होत असतो. हा होत असताना कार्बन ऑक्साईड हा जर त्याच्यामध्ये आपण शोषण प्रक्रियेसाठी वापरला आणि शोषणातून त्याच्यामध्ये जर आपल्या शरीरामध्ये गेला तर कार्बन मोनॉक्साईड हा आपल्या रक्तातील डायरेक्ट हिमोग्लोबिनवरती त्याचा परिणाम करत असतो. म्हणजे पहिला सांगितला कार्बन डायऑक्साईड, दुसरा सांगितला कार्बन ऑक्साईड, तिसरा सांगितलं HTS सल्फर डायऑक्साईड आणि कोणतं सांगितलं नायट्रोजन डायऑक्साईड. हे सर्वसामान्यपणे हवेच्या प्रदूषणावरती परिणाम करणारे सर्वसंच्यामध्ये घटक आहेत. आता या घटकाचा सर्वसामान्यामध्ये परिणाम कोणता संचामध्ये मानवी आरोग्यावरती याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम होत असतो. मानवी आरोग्य म्हणजे याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे, हा वायू हा सर्वसामान्यपणे जर आपल्या रक्तामध्ये शोषला गेला तर डायरेक्ट असण्यामध्ये हिमोग्लोबिनवरती याचा परिणाम होत असतो. आणि हिमोग्लोबिनचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य कोणतं असणं, शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजनचा पुरवठा करणे. आता ऑक्सिजनचा पुरवठा करत असताना जर त्याच्यावरती ऑक्सिजनचा पुरवठा जर अपुरा झाला तरीसुद्धा काय होतं असण्यामध्ये आपल्या सर्वसाधारण शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. म्हणून हवेचं प्रदूषणाच्या असण्यामध्ये हा मुद्दा सांगितला. दुसरं प्रदूषण आहे तो असण्यामध्ये आता दुसरा मुद्दा सांगितला तो म्हणजे कोणता असणार, जलप्रदूषण. आता जलप्रदूषण होणं यांच्यामध्ये सर्वसामान्य कोणतं असणं की कोणकोणत्या प्रकारचे घटक त्याच्यामध्ये कारणीभूत असतात. आपल्याला जली वनस्पतीमध्ये निश्चित येतं शैवाला असेल, दुसरं सांगितलं त्याच्या संच्यामध्ये शैवाला बरोबर दुसरा मुद्दा सांगितले 20 प्रकारचे विषाणू असेल, जीवाणू असेल, यासारखे जे घटक असतात हे घटक त्याच्यावरती असंच्यामध्ये परिणाम करत असतात. आता परिणाम करत असताना ज्या संच्यामध्ये जलाचं प्रदूषण म्हणजे असंच्यामध्ये पाण्याचं प्रदूषण हे करण्यास सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असं नाही की असंच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात की आपण शेती करत असताना शेतीमध्ये जे आपण विविध प्रकारची कीटकनाशक वापरतो, कीटकनाशके. दुसरा मुद्दा येतो असंच्यामध्ये जंतुनाशके. आणि तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे असं विविध प्रकारची आपण खते वापरतो. आता कीटकनाशक वापर करताना काय केलं तर आता सध्या जर असंच्यामध्ये आपण आधुनिक शेती करतो, आधुनिक शेती करताना असं विविध प्रकारच्या संच्यामध्ये कीटकनाशकांचा आपण वापर करतो, नंतर जंतुनाशकाचा वापर करतो आणि संच्यामध्ये रासायनिक खताचा आपण वारेमाप वापर करत असतो. कीटकनाशकांचं निश्चित केलं तर संच्यामध्ये विविध प्रकारची कीटकनाशक वापरत असताना याची निर्मिती करत असताना विविध प्रकारच्या रासायनिक संच्यामध्ये असणार रासायनिक संच्यामध्ये असणार रसायनांचा आपण वापर करत असतो. ही रसायनं कीटकनाशक वापर करत असताना त्याची फवारणी करणं असेल असं करत असताना जर प्रमाणापेक्षा जास्त जर वापर केला तर याचा परिणाम हा संच्यामध्ये असताना पिकावती होतो म्हणजे त्याच्यामध्ये शिल्लक राहतं. दुसरं सांगितलं जंतुनाशके सुद्धा त्यांच्या असणार आहे आणि खतेसुद्धा. खताचं निश्चित केलं तर खत हे कसं त्याच्यामध्ये आपण कमीत कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण संच्यामध्ये वारेमाप खताचा वापर करत असतो. खतं निर्माण करत असताना आपण विविध प्रकारच्या संच्यामध्ये असताना ज्यामध्ये रासायनिक असणाऱ्या पदार्थाचा वापर करत असतो. काही वेळेला जर प्रमाणापेक्षा खताचा जर आपण जास्त वापर केला तर हा खताचा जो भाग असतो हा जमिनीमध्ये म्हणजे मातीमध्ये शिल्लक राहतो. शिल्लक राहिल्यानंतर काय होतं की याच्यामध्ये जर समजा संच्यामध्ये या खताला संच्यामध्ये खताचा वापर केला, जंतुनाशकाचा वापर केला, कीटकनाशक वापर केला आणि त्याच्यामध्ये जर पाऊस पडला असेल किंवा आपण जमिनीला पाणी देतो, या पाण्यामध्ये असणारा ही प्रकारची कीटकनाशके, जंतुनाशके आणि रासायनिक खतं त्याच्यामध्ये मिसळली जातात आणि मिसळले गेल्यामुळं काय होतं संच्यामध्ये पाण्याचं सर्वसामान्यपणे प्रदूषण होतं. तिसरा प्रकार आला तो म्हणजे कोणता असणार, भूप्रदूषण. भूप्रदूषण म्हणजे कोणतं असणं ज्या संच्यामध्ये सर्वसामान्य असं निश्चित केलं तर मातीचं होणारं प्रदूषण. या प्रदूषणासाठी सुद्धा कारणीभूत असलेले घटक कोणतं असणार, हे जे असणार कीटकनाशके असेल, जंतुनाशके असेल, खतं असेल किंवा काही वेळेला काय होतं संच्यामध्ये प्रमाणापेक्षा जर संच्यामध्ये जमिनीची धूप जादा झाली तरीसुद्धा काय होतं भूप्रदूषण हे होत असतं. आता पहिला मुद्दा पहिल्यापासून सांगतो याच्या संच्यामध्ये हवा प्रदूषण. हवा प्रदूषणामध्ये काय सांगितले, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड यांच्यामुळे सर्वसामान्य हवेचं प्रदूषण होतं. या हवेच्या प्रदूषणाचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला संच्यामध्ये आपल्या पृथ्वीला संच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संरक्षक थर आहे तो म्हणजे कोणता असताना ओझोन वायूचा थर. ओझोन वायूच्या थराला आपण सर्वसामान्य संच्यामध्ये संरक्षक थर असे म्हणतो. या संरक्षक थराचं निश्चित केलं तर ही जी प्रदूषके असतात ही प्रदूषके असण्यामध्ये प्रमाणापेक्षा जर जास्त त्यामध्ये हवेमध्ये सोडली गेली तर आपल्या पृथ्वीच्या भूभागापासून सर्वसाधारण 23 किलोमीटर अंतरावरती असंच्यामध्ये 16 किलोमीटर ते 23 किलोमीटर याच्या दरम्यान विशिष्ट प्रकारचा वायूचा थर आहे तो म्हणजे ओझोन वायूचा थर, याला आपण संरक्षक थर असे म्हणतो.
याचा आपल्याला काय उपयोग होतो तर संच्यामध्ये सूर्यापासून निघालेले जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत किंवा जी अतिनील किरणे असतात, ही अतिनील किरणे याच्यामध्ये शोषली जातात आणि शोषली गेल्यामुळं काय होतं की त्याची जी तीव्रता असते ही तीव्रता सर्वसामान्य कशी होते त्याच्यावर कमी होते आणि कमी झाल्यामुळं काय होतं आपल्याला संच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्या सूर्यकिरणाचा आपल्यावरती परिणाम होत नाही आहे. म्हणजे संच्यामध्ये ओझोन वायूच्या थराचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हवेचं प्रदूषण याच्या संच्या कमी झालं पाहिजे. आता दुसरा मुद्दा राहिला ज्यामध्ये जलप्रदूषणाचा आणखी काय परिणाम होत असतो. जलप्रदूषणाचं जर आपण निश्चित केलं तर आपल्या भारत देशामध्ये संच्यामध्ये सगळ्यात मोठी नदी म्हणजे संच्यामध्ये सर्वसामान्य गंगा नदी आहे. या गंगा नदीचं सुद्धा काय होतं प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं. जर आपण आपल्या जगामध्ये निश्चित केलं तर ह्या प्रदूषणामध्ये एकूण जगामध्ये असलेल्या नद्या असतात, या नद्यामध्ये गंगा नदीचा प्रदूषणामध्ये जगामध्ये 5वा क्रमांक लागतो. एवढं प्रचंड प्रमाणात त्याचं प्रदूषण होत असतं. दुसरं सांगितलं संच्यामध्ये जलप्रदूषणाचं आणखीन काय होतं संच्यामध्ये ताजमहल एकूण जगाच्या 7 आश्चर्यापैकी संच्यामध्ये आपल्या देशामध्ये असलेलं संच्या आश्चर्य म्हणजे कोणतं असणार ताजमहल. ताजमहलाचं निश्चित केलं तर ताजमहलाला सध्या बारीक बारीक संच्यामध्ये खड्डे पडू लागलेले आहेत. याचं कारण कोणतं असणं या संच्यामध्ये हवेचं प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, याच्यामुळं काय होतं संच्यामध्ये आम्लवर्षा होत असते. आम्लवर्षा म्हणजे या संच्यामध्ये ही जी आम्लवर्षा असते ही आम्लवर्षा पडत असताना ही जर ताजमहलावरती संच्यामध्ये पडली तर ताजमहल म्हणजे संच्यामध्ये याची निर्मिती करताना संगमरवरचा वापर केलेला आहे. आम्लवर्षामध्ये असलेलं आम्ल आणि ताजमहल या संच्यामध्ये काय होतं संगमरवर यांच्यामध्ये अभिक्रिया होते आणि अभिक्रिया कमी झाल्यामुळं काय होतं याची सर्वसामान्य बाहेरून याच्यामध्ये झीज होत असते आणि या झिजेमुळेच काय होतं की आता सध्या संच्यामध्ये ताजमहलाला बारीक बारीक खड्डे पडू लागलेले आहेत. म्हणजे ताजमहल संच्यामध्ये याचं सुद्धा असं होत असतं. दुसरं सांगितलं प्रदूषणामुळे गंगा नदी सांगितलं आणि आम्लवर्षा. आता आम्लवर्षाची निर्मिती करता असताना कशी होत असते तर याच्यामध्ये असलेला हा जो सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांच्यातून का संच्यामध्ये अभिक्रिया झाली असतं का होत संच्यामध्ये आम्लवर्षा होत असते आणि हा आम्लवर्षा ज्यामुळे का होतं संच्यामध्ये हे जे आश्चर्यापैकी ताजमहल आहे याच्यावरती त्याचा सर्वसामान्यपणे वाईट परिणाम होत असतो. दुसरं सांगितलं भूप्रदूषणाचं जर निश्चित केलं आपण सध्या भूप्रदूषण हे सुद्धा लक्षात ठेवायचं प्रचंड प्रमाणात होत आहे. म्हणजे भूप्रदूषणाचं निश्चित केलं तर आपण संच्यामध्ये खताचा वारेमाप वापर करत असल्यामुळे याचा पिकाच्या वाढीवरती पण काही वेळेला वाईट परिणाम होतो. त्याच्यानंतर संच्यामध्ये काही वेळेला त्या संच्यामध्ये पिकामध्ये जर त्याचा जास्त वापर केला तरीसुद्धा संच्यामध्ये असणार की त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होत असतो. म्हणजे प्रदूषणामध्ये पहिला मुद्दा सांगितला तो म्हणजे संच्यामध्ये संच्यामध्ये कोणतं सांगितलं हवेचं प्रदूषण, दुसरं सांगितलं जलप्रदूषण, तिसरं कोणतं सांगितलं सर्वसामान्य भूप्रदूषण. आता हे करत असताना हे सगळ्या कशामुळे होत असतं तर सर्वसामान्यपणे वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करत असताना याचा सर्वसामान्य वाईट परिणाम होत असतो. महात्मा गांधींनी या संच्यामध्ये एक वाक्य सांगितलं त्याच्यामध्ये असताना की प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यासाठी पृथ्वी या संच्यामध्ये सक्षम आहे, परंतु त्याच्यामध्ये जर माणसाचा हव्यास असेल तर ही पृथ्वी मात्र संच्यामध्ये पूर्ण करू शकत नाही. पर्यावरणाचं संच्यामध्ये संवर्धन करत असताना आपण जे पहिले मुद्दे पाहिले पाहत असताना पर्यावरणाचं प्रदूषण कमी व्हावं म्हणून संच्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या अभयारण्याची निर्मिती केली जाते. या अभयारण्याची निर्मिती करता असताना एक आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे कोणतं असणं आहे आसाममधील याच्यामध्ये जाधव मोलाई नावाचा जो माणूस होता या माणसाने जवळजवळ आपल्या देशामध्ये असताना 1360 एकरावरती स्वतःहून संच्यामध्ये अभयारण्य निर्माण केलेलं आहे. आता हे करत असताना हा 1963ला त्याच्यामध्ये असताना ज्या संच्यामध्ये कामावर लावत असताना 16 वर्ष अथक परिश्रम केलं आणि 16 वर्ष अथक परिश्रम करत असताना याच्यामध्ये सुरुवातीला संच्यामध्ये काही झाडं त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. लावत असताना थोडासा लोकांचा पण विरोध व्हायचा थोडा बहुत याच्या असं होत असताना, परंतु नंतर थोडं करून संच्यामध्ये यांनी जवळजवळ त्या आसाममधील याच्यामध्ये या ठिकाणी संच्यामध्ये 1360 एकरावरती स्वतःहून त्या संच्यामध्ये अभयारण्य निर्माण केलेलं आहे. म्हणून या अभयारण्यांना त्यांनी सर्वसामान्य संच्यामध्ये त्या अभयारण्याला सरकारने कोणतं संच्या मोलाई नावाचं संच्यामध्ये अभयारण्य नाव दिलेलं आहे. आणि मला वाटतं सर्वसामान्य संच्यामध्ये आपल्या देशातील संच्यामध्ये असणारा सर्वात महत्त्वाचा संच्यामध्ये पुरस्कार असा आहे तो म्हणजे संच्यामध्ये भारत सरकारने या व्यक्तीला संच्यामध्ये असणारा भारत सरकारने या व्यक्तीला पद्मश्री संच्यामध्ये पद्मश्री नावाचा सर्वसामान्य संच्यामध्ये पुरस्कार दिलेला आहे.
पद्मश्री नावाचा जो पुरस्कार असतो, हा पुरस्कार हा सर्वसामान्यपणे ठराविक ते असं ज्यामध्ये विशिष्ट भागामध्ये जर असं ज्यामध्ये आपल्या प्रकारचं आपलं चांगलं जर काम असेल तर या कामासाठी असं त्यामध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे एक व्यक्ती असं ज्यामध्ये काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये एक उदाहरण जर निश्चित केलं तर एका माणसाने असं ज्यामध्ये मनात आणलं तर त्याच्यामध्ये तो माणूस याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या असं जास्त निर्मिती करू शकतो. आता दुसरं राहिलं कोणतं असं याच्यामध्ये आपल्या संच्यामध्ये असंच्यामध्ये देशामध्ये देवराई नावाचा हा सुद्धा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असंच्यामध्ये एक छोटंसं अभयारण्य निर्माण केलं जातं. आता हे करत असताना देशामध्ये देवराई ना असंच्यामध्ये त्याला देवराईच का नाव दिलेलं आहे की आपला ग्रामीण भागामध्ये असलेल्या संच्यामध्ये असताना त्यांना पहिल्या असंच्यामध्ये गायरान हा शब्द वापरला जायचा. आता या गायरानाचं असंच्यामध्ये वैशिष्ट्य कोणतं असतं की झाडाची कमीत कमी कत्तल असंच्यामध्ये व्हावी म्हणून त्यावेळेला काय केलं, देवराई म्हणजे कोणतं असताना देवाच्या नावाने असंच्यामध्ये एक राखीव ठेवलेलं असंच्यामध्ये झाडाचं क्षेत्र किंवा वनाचं क्षेत्र म्हणजे त्याला देवराई असे म्हणतात. आपण जर निश्चित केलं तर असंच्यामध्ये आपल्या देशामध्ये असताना देवाच्या नावाने कोणत्याही प्रकारची वस्तू ठेवली असेल तर त्या वस्तूला आपण सहजासहजी हात लावत नाही किंवा सहजासहजी आपण त्या असंच्यामध्ये कट करत नाही आहे. जवळजवळ मला वाटतं असंच्यामध्ये आपल्या देशामध्ये 2850 देवराई आहेत. म्हणजे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये 2850च्या जवळजवळ असंच्यामध्ये देवराई आहेत. या देवराईमुळे काय होतं की असंच्यामध्ये हवेचं प्रदूषण हे सर्वसामान्यपणे कमी होतं, म्हणजे झाडाची त्या ठिकाणी कत्तल ही कमी होत असते. म्हणजे भारत सरकार हा संच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असंच्यामध्ये पर्यावरणाचं प्रदूषण कमी व्हावं, कमी होण्यासाठी झाडांची जास्तीत जास्त आपण असंच्यामध्ये लागवड करावी किंवा लागण करावी म्हणून असण्यामध्ये भारत सरकार ही विविध प्रकारचे असणारा उपक्रम राबवतं. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर निश्चित केलं किंवा आपल्या देशामध्ये निश्चित केलं तर मला वाटतं असंच्यामध्ये 6 जून हा लक्षात ठेवायचा असण्यामध्ये पर्यावरण दिन म्हणून सांभाळला जातो. म्हणजे या ठिकाणी असंच्यामध्ये विशिष्ट प्रकार पर्यावरणाचं प्रदूषण कमी व्हावं किंवा त्याची आपल्याला असंच्यामध्ये आठवण व्हावी म्हणून 6 जून हा पर्यावरण दिन हा असंच्यामध्ये आपल्या देशामध्ये असं राबवला जातो. म्हणजे पर्यावरण हे लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यावरणाचं जर निरीक्षण केलं तर संच्यामध्ये सध्या जगामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ते म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन किंवा पर्यावरणाची जतन करणे. म्हणून या संच्यामध्ये असणार आहे की आसाममध्ये निरीक्षण केलं तर जाधव मोलाई यांनी संच्यामध्ये 16 वर्षे आतापर्यंत 1360 एकराचं संच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. भारत सरकारने त्याला संच्यामध्ये पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. दुसरं आपल्या देशामध्ये असणारा देवराई म्हणजे संच्यामध्ये जवळजवळ 2850 एकरामध्ये संच्यामध्ये एकर आहे. आणि आपल्या निश्चित केलं तर 6 जून हा संच्यामध्ये काय करतो आपण पर्यावरण दिन राबवतो. पर्यावरणाचं संवर्धन करत असताना काही महत्त्वाचे संच्यामध्ये आपल्याला मुद्दे करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या मुद्द्याचं आपल्याला त्याच्या संच्यामध्ये संवर्धन करता येईल. संवर्धन करत असताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करणे. आता दुर्मिळ जातीचे जे सजीव आहेत या सजीवामध्ये कसं होतं की काही असण्यामध्ये असणार आहे की आपण निश्चित केलं तर विविध प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतीमध्ये काही वनस्पती आपण दुर्मिळ आहेत. या दुर्मिळ वनस्पतीचं सुद्धा आपण जर संवर्धन केलं पाहिजे. नंतर काही प्राणी आहेत या प्राण्यांचं सुद्धा संच्यामध्ये आपण संवर्धन केलं पाहिजे. हे करत असताना आपण निश्चित करतो आपल्या भारत देशामध्ये पहिल्या संच्यामध्ये वाघाची संख्या संच्यामध्ये जास्त होती, परंतु मध्यकालिका संच्यामध्ये वाघांच्या संख्या संच्यामध्ये कमी झाली, सिंहाची संख्या कमी झाली. आता नंतर आणखीन एक निरीक्षण केलं संच्यामध्ये हरिण हे सुद्धा कोणतं असं काळवीट की आपण त्याला म्हणतो. हरणांची संख्या याच्यामध्ये कमी झाली म्हणून काय केलं शासनाने त्याच्याविषयी विशिष्ट प्रकारचा कायदा तयार केला. हा कायदा तयार करत असताना जर ज्यामध्ये तुम्ही वाघाची शिकार केली, हरणाची शिकार केली किंवा काळवेटाची शिकार केली तर तुम्हाला तुमच्यावरती कायदेशीर याच्यावर सर्वसामान्यपणे कारवाई केली जाते. मग हे करत असताना काय करायचं त्यामध्ये दुर्मिळ जातीचं आपण जे त्यामध्ये संरक्षण करत असताना या गोष्टीचे सर्वसामान्य आपण संच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. दुसरं सांगितलं की असंच्यामध्ये राष्ट्रीय आणि असंच्यामध्ये उद्याने आणि असंच्यामध्ये अभयारण्याची आपण निर्मिती केली पाहिजे. आता तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की असंच्यामध्ये आसाममधील कोणतं असं नाही जाधव असंच्यामध्ये मोलाई हा जो नावाचा व्यक्ती होता, या व्यक्तीने स्वतःहून असंच्यामध्ये एक अभयारण्य निर्माण केलेलं होतं. हे करत असताना राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यामुळे काय होतं की असंच्यामध्ये आपण जर झाडांची संख्या जेवढी आपण वाढवू तेवढं काय होत असताना पर्यावरणाचं सर्वसामान्य प्रदूषण कमी होत असतं, म्हणजे त्याचं संतुलन हे राखलं जातं. हे राखत असताना प्रत्येक ग्रामीण भागापासून याच्यामध्ये शहरी भागापर्यंत करत असताना किंवा राष्ट्रीय लेवलती असंच्यामध्ये विविध प्रकारची आपण असंच्यामध्ये उद्यानं निर्माण केली पाहिजे किंवा असंच्यामध्ये अभयारण्य निर्मिती केली पाहिजे. पण आता करत असताना काही वेळा असं होतं की असंच्यामध्ये अभयारण्याची निर्मिती करत असताना आपण ते असंच्यामध्ये निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो, पण करत असताना बऱ्याच पण असंच्यामध्ये त्याच्यामध्ये असलेल्या झाडाची आपण कत्तल करत असतो आणि कत्तल केल्यामुळे सुद्धा काय होतं असंच्यामध्ये त्याच्यामध्ये झाडाची संख्या ही कमी होते असते. दुसरं सांगितलं याच्यामध्ये काही क्षेत्रे असंच्यामध्ये राखीव जैव विभाग म्हणून असंच्यामध्ये आपण त्या असंच्यामध्ये केली पाहिजे.
प्रत्येक ग्रामीण भागामध्ये निश्चित केलं तर संचामध्ये गायरान जसं सांगितलं तसं त्याच्या भागामध्ये सुद्धा काय केलं तर राखीव संचामध्ये क्षेत्राची रचना केली जाते. आपल्या देशामध्ये प्रत्येक तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, याच्यावरती संचामध्ये या राखीव जैव विभाग संचामध्ये म्हणून घोषित केलेला आहे. दुसरं सांगितलं विशिष्ट प्रजातीच्या संचामध्ये आपण खास प्रकल्प उभा केले पाहिजेत. आता कोणत्याही प्रकारच्या प्रजातीची संचामध्ये असताना निर्मिती करत असताना किंवा त्याचा सांभाळ करत असताना त्यासाठी खास जर आपण प्रकल्प उभा केले तरी सुद्धा काय होतं, या ठिकाणी पर्यावरणाचं प्रदूषणही कमी होतं. आता कायद्याचं पालन करणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण विविध प्रकारचे कायदे तयार करतो पर्यावरणाचं प्रदूषण करत असताना. जर तुम्ही संचामध्ये झाडाची कोणत्याही प्रकारचे असं कत्तल केली तर तुमच्यावरती कायदेशीर सर्व संचामध्ये कारवाई केली जाते. ही कारवाई करत असताना काय होतं की कायद्याचं जर संचामध्ये पालन करत असताना बऱ्याच वेळेला आपण कायद्याचं पालन करत नाही. हे न केल्यामुळे सुद्धा काय होतं की त्याच्यामध्ये किंवा आपण उल्लंघन करतो. याच्यामुळे सुद्धा काय होतं जी राष्ट्रीय उद्यानं असेल किंवा अभयारण्य असेल यांच्यामध्ये असणाऱ्या झाडाची प्रचंड प्रमाणात कत्तल होत असते किंवा जे असणाऱ्या दुर्मिळ संचामध्ये प्राणी आहेत यांची सुद्धा कत्तल केली जाते. दुसरं संचामध्ये पारंपरिक ज्ञानाची संचामध्ये नोंद ठेवणे की आपण कोणत्याही प्रकारच्या वस्तूची निर्मिती करत असताना किंवा झाडाची निर्मिती करत असताना त्याच्याबद्दल संचामध्ये आपण नोंद ठेवली पाहिजे. आणि दुसरं सांगितलं ज्यामध्ये प्राणी आणि वनस्पतीचं आपण संवर्धन केलं पाहिजे. प्राण्यांचं संचामध्ये संवर्धन करणं किंवा वनस्पतीचं संवर्धन करत असताना जे प्राणी असणे आपण बघतो पाळीव प्राणी असतात, या पाळीव प्राण्यांचं आपण संवर्धन करत असतो. याच्यापासून आपल्याला आर्थिक लाभ हा सर्वसामान्य होत असतो. म्हणून कोणत्याही प्रकारची संचामध्ये ही करत असताना संवर्धन करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या मुद्द्याचा आपण वापर केला पाहिजे. पहिलं सांगितले त्यामध्ये कोणतं असताना दुर्मिळ जातीच्या सजीवांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. दुसरं सांगितलं राष्ट्रीय उद्यान या अभयारण्याची निर्मिती केली पाहिजे. काही क्षेत्रीय संचामध्ये राखीव जैव विभाग म्हणून संचामध्ये घोषित केले पाहिजे. विशिष्ट असणाऱ्या प्रजातीच्या खास संरक्षणासाठी असण्यामध्ये विविध प्रकारचे आपण प्रकल्प राबवले पाहिजे. कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे. पारंपरिक ज्ञानाची आपण नोंद ठेवली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा सांगितला तो कोणता असताना प्राणी आणि वनस्पतीचं याच्यामध्ये आपण संचामध्ये संवर्धन केलं पाहिजे. हे करत असताना आज आपण जो विविध प्रकारचे मुद्दे पाहिले या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला म्हणजे कोणता असताना संवर्धन करत असताना सर्वसामान्य संचामध्ये प्रदूषण कमी झालं पाहिजे. प्रदूषण कमी करत असताना याच्यामध्ये कोणता प्रदूषण कमी करत असताना प्रदूषण कशामुळे होतं त्याच्या संचामध्ये प्रदूषणाचे प्रकार कोणते. पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे हवेचं प्रदूषण. दुसरा प्रकार पाहिला म्हणजे जलप्रदूषण. तिसरा प्रकार पाहिला म्हणजे कोणता असण्याच्या भूप्रदूषण. याच्यानंतर आणखीन एक प्रकार येतो तो म्हणजे कोणता असताना की विविध प्रकारच्या किरणोत्सर्गामुळे सुद्धा प्रदूषण होत असतं. या प्रदूषणामुळे हवेचं प्रदूषण हे आता घातक प्रदूषण आहे. घातक म्हणजे कोणतं असं नाही की हवेमुळे असं मानवी शरीरावरती पण त्याचा वाईट परिणाम होत असतो. या वाईट परिणामामध्ये काय सांगितलं, एक उदाहरण सांगितलं ते कोणतं असं नाही कार्बन मोनॉक्साईड. हा कार्बन मोनॉक्साईड हा अतिशय घातक आहे. ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड हा घातक आहे त्याप्रमाणे कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा घातक आहे. त्याचा आसंचामध्ये आपल्या शरीरावरती श्वसन संस्थेवरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. दुसरं सांगितलं ओझोन वायूच्या थराला संचार त्याचा याच्यामध्ये हे होतं आहे. दुसरा प्रकार सांगितला तो कोणता असताना जलप्रदूषण. जलप्रदूषणामध्ये विविध प्रकारची कीटकनाशके, जंतुनाशके आणि किंवा खताचा आपण वापर करत असतो. आणि तिसरं सांगितलं कोणतं असताना भूप्रदूषण. भूप्रदूषणामुळे सुद्धा पर्यावरणाचं सर्वात जास्त प्रदूषण होत असतं. नंतरचा मुद्दा पाहिला तो म्हणजे कोणता संचामध्ये जतन आपण कसं केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे. पहिलं म्हणजे दुर्मिळ जातीचं आपण संवर्धन केलं पाहिजे. आज काय मिळत नाही, दुर्मिळ जातीचं आपण संवर्धन केलं पाहिजे. दुसरं सांगितलं याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केली पाहिजे. तिसरं सांगितलं याच्यामध्ये काही क्षेत्र आपण राखीव ठेवले पाहिजे. कायद्याचं पालन केलं पाहिजे. अशा प्रकारे संचामध्ये सर्वसाने आपण संवर्धन करू शकतो.